शासनमान्य देशी दारू आणि शासनमान्य लायब्ररी या दोन्हीमध्ये शासनाचा हेतू आणि मानसिकता नेमकं काय आहे जाणून घेऊया या व्हिडिओच्या माध्यमातून. व्हिडिओची सुरुवात करताना अल्कोहोल बद्दलचं एक वाक्य खूप जास्त प्रसिद्ध आहे, त्यापासून करूया. अल्कोहोल इज हार्मफुल टू हेल्थ अँड पेनफुल फॉर द फॅमिलीज. दारू आरोग्याला हानिकारक आहे आणि पिणाऱ्याच्या कुटुंबाला दुःखकारक आहे. महाराष्ट्रामध्ये जर विचार केला तर शासनमान्य देशी दारू दुकानांची संख्या मोठ्या प्रमाणात आहे. 2023च्या रिपोर्टनुसार असं सांगतात की 18,000 जवळपास संख्या आपल्या इथं देशी दारूच्या दुकानाची आहे. आणि लायब्ररीची संख्या जर बघितलं, त्यामध्ये पण डिजिटल लायब्ररीची संख्या जर बघितलं तर ही फक्त आपल्या इथं 11,150 इतकी आपल्याला 2024च्या रिपोर्टनुसार लायब्ररीची संख्या पाहायला मिळते. यामागे शासनाचा प्राधान्यक्रम जो आहे आणि शासनाचे धोरण जे आहेत याबद्दल प्रश्न निश्चितच उभा राहतो. शासनाच्या या निवडीमागील हेतू आणि सामाजिक परिणामांचा अभ्यास करणं आपल्यासाठी खूप आवश्यक आहे. तर सुरुवात करूया शासनमान्य देशी दारू दुकानांचं वास्तव यापासून. सध्या जर संख्येचा विचार केला तर महाराष्ट्रामध्ये हजारो, जवळपास बघा 18,000 इतके शासनमान्य देशी दारू दुकाने कार्यरत आहेत. त्यामध्ये जर बघितलं तर ह्यांचं उत्पन्नाचा जर विचार केला तर उत्पादन शुल्क विभागाला दरवर्षी अब्जावधी रुपयांचा महसूल यांच्यापासून मिळतो. नियंत्रण जर बघितलं तर शासन दारू विक्रीसाठी परवाने देतं, ज्यामुळे अवैध दारू विक्रीवर नियंत्रण ठेवता येते. पण आपल्या सर्वांना माहिती आहे की पूर्णपणे अवैध दारू विक्री ही बंद झालेली नाही. कुठेतरी आपल्याला अशा काही केसेस ऐकायला येतात की अवैध दारूमुळे जे खराब क्वालिटीची दारू आहे त्यामुळे पिऊन कितीतरी मजुरांचा मृत्यू झालेला आहे. त्यानंतर बघा सामाजिक परिणाम जर विचार केला तर दारूच्या अतिसेवनामुळे कुटुंबावर, विशेषतः महिलावर आणि मुलांवर नकारात्मक परिणाम होतात. दारू पिल्यामुळे जो घरामधला कर्ता पुरुष आहे त्याचं जर समजा त्याच्या जीवाला जर काही दुखापत झाली, त्याचा जर जीव गमावला गेला तर त्या घरामध्ये असणाऱ्या महिलावरती आणि मुलांवरती जे डिपेंडेबल पर्सन आहेत त्यांच्यावरती ह्याचे परिणाम जे आहेत ते खूप जास्त वाईट परिणाम आहेत. बाजूच्या चार्टमध्ये तुम्हाला 2020 ते 25 या कालावधीमध्ये महाराष्ट्रामधील पुणे, मुंबई, नाशिक, नागपूर आणि संभाजीनगर या निवडक जिल्ह्यांमधील देशी दारू दुकानांची संख्या दिसते या चार्टमध्ये. या चार्टचं लिंक जे आहे ते मी डिस्क्रिप्शन मध्ये टाकतो, तुम्ही पाहून घेऊ शकता. त्यानंतर बघा शासनमान्य लायब्ररी आणि डिजिटल लायब्ररीची सद्यस्थिती महाराष्ट्रामध्ये काय आहे याबद्दल बघूया. कमी संख्या. महाराष्ट्रामध्ये जर बघितलं तर शासकीय ग्रंथालय आणि डिजिटल लायब्ररी जे आहेत यांची संख्या जवळपास 11,150 आहे. हे 2024च्या अहवालानुसार आहे. निधीची कमतरता. बघा शासन ज्या वेळेस विचार करत आहे की शिक्षण आणि ग्रंथालय विकासासाठीचा निधी जो आहे तो कमी प्रमाणामध्ये तर दारू उद्योगाला प्रोत्साहन देते. याचा भागचा जर विचार केला तर बघा शिक्षण आणि ग्रंथालय यामध्ये शासनाला खूप जास्त इन्व्हेस्टमेंट करावं लागते. ठीक आहे, आता आपण पुढच्या स्लाइड मध्ये बघणार आहोत. ह्याचे परिणाम बघा ग्रामीण भागाचा जर विचार केला तर त्यामध्ये डिजिटल लायब्ररीचा अभाव आहे. ठीक आहे, डिजिटल लायब्ररी नसल्यामुळे ग्रामीण भागातल्या मुलांना जागतिक लेवलच्या ज्या काही गोष्टी आहेत, ज्या काही अपडेट आहेत किंवा जी टेक्नॉलॉजी आहे, तंत्रज्ञान आहे, सायन्स आहे, सायन्स मधल्या ज्या काही डेव्हलपमेंट आहेत ह्या शहरी भागांमधल्या मुलांना जितक्या जास्त प्रमाणामध्ये लवकरात लवकर कळायला मदत होते तितकं ग्रामीण भागामध्ये आपल्याला ह्या गोष्टींचं प्रमाण, या गोष्टीचा अभाव दिसतो, ज्यामुळे विद्यार्थ्यांमध्ये माहितीचा अभाव निर्माण होतो. आणि हे ग्रामीण भागातले विद्यार्थी ज्यावेळेस शहरी भागांमधल्या विद्यार्थ्यांसोबत स्पर्धा करतात त्यावेळेस ते कुठेतरी या बाबतीमध्ये, करंटच्या बाबतीमध्ये ते थोडेसे लॅग असलेले आपल्याला पाहायला मिळतात. याची उपेक्षा बघा शासनाच्या धोरणांमध्ये ग्रंथालय विकासाला प्राधान्य कमी आहे. ते कशामुळे आहे बघूयात. आता बघा शासनाचा हेतू, आर्थिक दृष्टिकोन काय आहे बघू. शासनाचा हेतू जो आहे याच्यामध्ये आर्थिक दृष्टिकोनाचा विचार केला तर यामध्ये 2020 ते 25च्या काळामधला जर ग्राफ पाहिला तर याच्यामध्ये बघा हा रेव्हेन्यूचा ग्राफ आहे. 20 पासून तर 25 पर्यंत हा कंटिन्युअसली याच्यामध्ये इम्प्रूव्हमेंट होत जाते. आणि हे जर आपण लायब्ररीच्या बाबतीमध्ये बघितलं तर यामध्ये आपल्याला एक सरळ अशी लाईन गेलेली दिसते. ठीक आहे, दारू विक्रीचा महसूल प्रत्येक वर्षी वाढत आहे आणि तो हजारो कोटी रुपयांमध्ये आहे. आणि त्याच वेळी ग्रंथालयासाठीचा निधी खूपच कमी, फक्त काहीशे कोटी रुपयांचा आहे. ठीक आहे, महसूल निर्मिती बघा, दारू दुकानांमधून मिळणारा जो महसूल आहे हा शासनासाठी मोठा आर्थिक आधार आहे. त्यामुळे उद्योगाला जो दारू निर्मितीचा आणि याच्या उत्पादनाचा असेल किंवा याच्या डिस्ट्रीब्युशनचा असेल तर त्याचा जो उद्योग आहे याला प्रोत्साहन
ठीक आहे. दारू उत्पादन आणि विक्री हा मोठा उद्योग आहे, त्यामुळे याला शासनाचं प्रोत्साहन भेटतंय. यामध्ये शासनाला महसूल मोठ्या प्रमाणात मिळतंय. तसंच शासनाचे जे काही जर आपण विचार केला तर या दोन्ही उद्योगांच्या माध्यमातून बऱ्याचशा लोकांना रोजगार सुद्धा उपलब्ध होते असं शासनाचं म्हणणं आहे. तर या विरुद्ध जर बघितलं तर लायब्ररीचा जर विचार केला तर लायब्ररीचा खर्च जर बघितला तर लायब्ररी आणि डिजिटल लायब्ररी उभारण्यासाठी मोठा खर्च, सुरुवातीचे इनिशियल इन्व्हेस्टमेंट जास्त प्रमाणात आहे. आणि ह्याला आर्थिक प्राधान्याचा जर विचार केला तर शासनाला तात्काळ महसूल देणाऱ्या क्षेत्रांना शासन नेहमीच प्राधान्य देताना आपल्याला पाहायला मिळते. हेच लायब्ररीच्या बाबतीमधून त्याला पाहिजे त्या प्रमाणामध्ये रेव्हेन्यू जनरेट होत नाही, महसूल निर्माण होत नाही. त्यामुळं या क्षेत्राकडे थोडंसं प्राधान्य कमी दिल्या जाते. त्यानंतर बघा याच्यामध्ये मानसिकतेचा प्रश्न आहे. तर शासनाची जी उपेक्षा आहे, लायब्ररीच्या विकासाला प्राधान्य न देणे हे जनतेच्या बौद्धिक प्रगतीला रोखण्यासारखे आहे. बघा जनतेचा जर विचार केला तर त्यांच्या बुद्धीचा विकास होण्यासाठी, कुठल्याही लोकांच्या बुद्धीचा विकास होण्यासाठी त्यांना सगळ्यात महत्त्वाची गरज असते ती म्हणजे पुस्तकांची. त्यामुळेच बाबासाहेबांनी पुस्तकांना खूप जास्त महत्त्व दिलेलं आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर शिक्षणाला इतकं महत्त्व देतात, त्यांचं वाक्य आहे की वाचाल तर वाचाल. ठीक आहे. तर या वाक्याचा विचार केला तर बौद्धिक प्रगतीला रोखण्यासारखं जर शासन शिक्षणाची उपेक्षा करत असेल, लायब्ररीची जर निर्मिती करत नसेल तर ते त्यांच्या नागरिकांच्या काय करते, बुद्धीला रोखण्याचं काम करते. दारूला ज्यावेळेस ते प्रोत्साहन देते तर दारूच्या अतिसेवनामुळे सामाजिक आणि कौटुंबिक समस्यांना प्रोत्साहन मिळते. ठीक आहे. त्याबरोबरच महाराष्ट्रामध्ये जर बघितलं तर मागच्या काही वर्षापासून गुन्हेगारीचे प्रमाण वाढत आहेत आणि त्याचं कारण जर बघितलं तर तिथं कुठेतरी आपल्याला व्यसन हे त्याच्या मागचं महत्त्वाचं मूळ कारण पाहायला मिळते. याच्यामध्ये बघा सामाजिक असमानता जर विचार केला तर ग्रामीण आणि गरीब समुदायांना माहिती आणि शिक्षणापासून वंचित ठेवणं, यामध्ये सगळ्यात महत्त्वाचा रोल जर कोण प्ले करत असेल तर ते आहे त्यांच्यापर्यंत शिक्षणाच्या सुविधा न पोहोचणे. त्यामध्ये नियंत्रणाची मानसिकता जर विचार केला तर बघा अज्ञान आणि व्यसनाधीनता वाढवून जनतेवर नियंत्रण ठेवण्याचं संभाव्य हेतू. ठीक आहे. त्यानंतर सामाजिक परिणामांचा विचार जर केला तर दारू दुकानांचे परिणाम बघा, यामध्ये कौटुंबिक हिंसाचारामध्ये भरपूर वाढ झाली. दारू पिऊन काय करतात, घरामध्ये कौटुंबिक हिंसा, नवरा बायकोंमध्ये आपल्याला भांडणं पाहायला मिळतात. त्यानंतर आर्थिक अस्थिरता आहे बघा, दारू कमी उत्पन्न असणारे लोक त्यांच्या कमी उत्पन्नामधून पण दररोजच्या दररोज अल्कोहोलचं सेवन जे करतात त्यामुळे त्यांच्या पैशामध्ये जे आहे आर्थिकच्या अस्थिरता असते नेहमीच आपल्याला पाहायला मिळते. याचा सगळ्यात जास्त वाईट परिणाम होत आहे तरुण पिढीवरती. ठीक आहे. त्यानंतर बघा दारू पिऊन आजारी पडणाऱ्या रुग्णांचा अतिरिक्त खर्च जो आहे, दारू पिऊन कित्येक लोक दरवर्षी आजारी पडतात, वेगळे वेगळे आजार होतात, कॅन्सर वगैरे सारखे रोग होतात, किडनी फेल्युर होतात आणि ह्यांचा जो खर्च आहे तो आरोग्य विभागावरती अतिरिक्त खर्च पडतो. शासन ज्यावेळेस महसूल गोळा करते आपल्याकडून त्यावेळेस महसूल गोळा करताना त्याचा जर आपण वाटा जर बघितलं तर ते सगळ्यात जास्त आपल्याला सांगतात की शिक्षणावर, आरोग्यावर आम्ही खर्च करतो, तर त्याच आरोग्याचा खूप मोठा असा भाग जे आहे ते दारूवरती किंवा दारूच्या सेवनामध्ये आजारी झालेल्या रुग्णांवरती खर्च होते. हा खर्च सुद्धा आपण त्यामध्ये मायनस करू शकतो. लायब्ररीच्या अभावाचे परिणाम जर बघितले तर शिक्षण आणि माहितीचा अभाव कमी होते. ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांचा बौद्धिक नुकसान होते. यामुळे ग्रामीण भागामध्ये जे विद्यार्थी आहेत ते तितक्या लेवलचा त्यांचा बौद्धिक विकास होत नाही आणि यामध्ये विशेष म्हणजे मुलींच्या बाबतीमध्ये, महिलांच्या बाबतीमध्ये जर पाहिलं तर त्या शिक्षणापासून वंचितच राहत आहेत. त्याच्यामध्ये जर त्यांना योग्य प्रमाणामध्ये शिक्षण भेटलं, योग्य प्रमाणामध्ये त्यांना लायब्ररी वगैरेच्या व्यवस्था भेटल्या, डिजिटल लायब्ररी भेटल्या तर त्यांच्या नॉलेजमध्ये नक्कीच त्या भर पडू शकते. याच्यामध्ये सामाजिक असंतुलनाचा विचार केला तर दारू दुकानांना प्राधान्य देणं हे सामाजिक प्रगतीला मारक आहे असं विचारवंतांचं म्हणणं आहे. आता बघा लायब्ररी विकासामध्ये आपण काय करू शकतो, याच्यासाठी काही महत्त्वाच्या सुधारणा आपण करू शकतो. बघा प्रत्येक तालुक्यामध्ये, गावामध्ये शासकीय डिजिटल लायब्ररी उभारणं गरजेचं आहे. यासाठी आपण त्या गावामध्ये असणारे विविध धार्मिक स्थळे जसं की मंदिर असतील, मस्जिद असतील, चर्च असतील, विहार असतील, यांच्याकडून आपण यांना जी देणगी स्वरूपामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये रक्कम येत असते, दान येत असते, या दानमधून आपण शासनाला मदत करून या माध्यमातून आपण वेगवेगळ्या शासकीय लायब्ररीज उभ्या करू शकतो. ग्रंथालयासाठी स्वतंत्र निधी आणि धोरण हे शासनानं राबवणं गरजेचं आहे. त्यानंतर बघा दारूचा जर विचार केला तर दारू दुकानांची संख्या नियंत्रित करणं हे सगळ्यात महत्त्वाचं आहे. त्यानंतर दारूचा महसुलाला काही भाग शिक्षणासाठी वापरणे हे गरजेचं आहे. सरकारला दारू व्यतिरिक्त महसूल मिळवण्यासाठी खालील पर्याय आपण करू शकतो.
त्यामध्ये राज्यामध्ये पर्यटनाचा विकास. आपल्या राज्यामध्ये जर आपण पर्यटनाचा विकास जास्तीत जास्त करत गेलो तर पर्यटनामधून आपल्या इथं हजारो कोटी रुपयांचा जो काही पर्यटनामधून जो काही पैसा येईल त्या पैशाचा वापर आपण अल्कोहोल मधून जो काही मिळणारा जो महसूल आहे तो कमी करून या पर्यटनाला जर वाढवलं तर आपण ते जे पैसे आहेत त्याला कम्पेन्सेट करू शकतो. त्यानंतर मनोरंजन शुल्कामध्ये पण वाढ करू शकतो आपण, शासन वाढ करू शकते. आणि त्यानंतर सेवा शुल्कामध्ये पण आपण म्हणजे शासन वाढ करू शकते. हे 2-3 पर्याय जे आहेत यामधून दारूला कमी करून दारूमधून जो महसूल मिळणार आहे त्याला कमी करून ह्या पर्यायांच्या माध्यमातून तो इतर ठिकाणाहून महसूल शासन मिळवू शकते. त्यानंतर बघा, याबद्दलची जागरूकता करण्यासाठी दारूच्या दुष्परिणामांबद्दल मोहीम उभ्या करणं गरजेचं आहे. येणाऱ्या काळामध्ये जर आपल्याला देशामधल्या येणाऱ्या पिढीला जर वाचवायचं असेल तर आपल्याला त्यांना व्यसनांपासून विशेषतः दारूपासून दूर ठेवणं गरजेचं आहे. आपल्याला आपल्या तरुण वर्गामध्ये जर बघितलं तर दारूच्या व्यसनाचं प्रमाण बऱ्याच प्रमाणामध्ये वाढलेलं दिसते आणि ह्याच्यामध्ये जनजागृती सगळ्यात महत्त्वाची करणं गरजेचं आहे. लायब्ररीच्या महत्त्वाबाबत जनजागृती करणे. इथं बाबासाहेबांचं एक वाक्य नक्कीच मला आठवतंय की एज्युकेशन इज द मोस्ट पॉवरफुल वेपन इन द वर्ल्ड. बाबासाहेबांनी जगामध्ये असणाऱ्या कित्येक घातक हत्यार असतील, विमान असतील, बॉम्ब असतील, मिसाईल असतील, यांना घातक न म्हणता बाबासाहेब शिक्षणाला, एज्युकेशनला महत्त्वाचं किंवा पॉवरफुल का म्हणतात विचार करा. यांच्यापेक्षा जर एज्युकेशनला बाबासाहेब पॉवरफुल म्हणत असतील तर नक्कीच जगातल्या सर्वात महान विद्वान अशा व्यक्तीने जर शिक्षणाला पॉवरफुल म्हणले याचा अर्थ शिक्षण पॉवरफुलच आहे. आणि ही जनजागृती आपल्याला लायब्ररीच्या महत्वांबाबतची आणि शिक्षणाच्या महत्वाबाबतची जनजागृती विद्यार्थ्यांमध्ये करणं गरजेचं आहे. लायब्ररीमधून जर बघितलं तर आपल्याला दीर्घकालासाठी, ठीक आहे, लॉंग टर्मसाठी आपल्याला लायब्ररीमध्ये इन्व्हेस्टमेंट करणं गरजेची आहे. ह्याचा परिणाम आपल्याला आज जरी दिसला नाही तरी येणाऱ्या जी पिढी असेल त्या पिढीच्या सामाजिक आणि सांस्कृतिक तसेच बौद्धिक विकासासाठी लायब्ररीचं योगदान नक्कीच महत्त्वाचं असेल. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये पुन्हा एकदा नवीन टॉपिक सोबत. धन्यवाद.